भेटत नाही तर तुम्ही निरंतर राहत्या काही दिवसापर्यंत आहे तुम्ही बाकी म्हणजे दिसून राहणं ते नष्ट होणार आहे नाही का हा एका क्षण म्हणजे याचा म्हणण्याचं तात्पर्य असं जे दिसून राहिलं तुम्हाला जे आहे ते नष्ट होणार. पण याचं तुम्हाला फळ माहीतच नाही काय याचं फळ एवढं भयानक आहे याचं भागवताचं. मी 7 महिने एकनाथी भागवत वाचलं वाशीला असताना 15 वर्षाच्या अगोदर 7 महिने. त्या 7 महिने भागवतामध्ये नेमकी तुमच्या एवढे समजा आपले श्रोते ऐकायला येत होते 7 महिने काही 7 दिवस नाही 7 महिने भागवत वाचलं पण नेमके बिलकुल जे होते आशिकते ऐकायला देत होते. एक नेमका मुलगा डीएड झाला होता. हा मी तुम्हाला सांगतो याचा फळ काय ते फळाच्या बाबतीत सांगत आहोत. डीएड झाला होता आणि नोकरीचे चान्सेस 100% खतम झाले होते खतम. तेव्हापासून त्या नोकऱ्या डीएडच्या नोकऱ्या खतम आल्या होत्या अस्तित्वामध्ये आणि तो शेवटचा चान्स होता त्याचा. तो 7 महिने त्यानं समोर येऊन बसे माझ्या डीएड झालेला 12वी सायन्स होता तर बाहेर सायन्स झाला डीएड केलं त्यानं समोर येऊन बसला होता. समोर येऊन बसला 7 महिने त्यानं तपश्चर्या केली दिवा तोच लावाचा. आज बस भागवत झालं रे झालं समाप्ती भागवताची झाली आणि 8च दिवसामध्ये कॉल लागला मास्टर झाला. त्याच्यानंतर त्याच्यापासून त्या पद्धत बंद झाली भरत्या बंद झाल्या. मास्टर लागला. आज तोही मास्टर आहे 70,000 पगार उचलतो. त्याची पत्नी मास्तरीना ती 70,000 पगार उचलते. आता परवाच्या दिवशी माझ्या घरी येऊन गेला. मग म्हणजे तात्पर्य असं हे तुम्हाला दाखवत नाही ते आणि तुम्हाला समजू येऊ देत नाही. तशीच आज आम्ही त्या भेटीला गेलो होतो सेवाग्रामला. तो मनुष्य खूप श्रद्धाळू आहे श्रद्धावान आहे. याच्यावर खूप विश्वास आहे श्रद्धा आहे त्याची. साईबाबावर खूप श्रद्धा आहे. आसाराम बापूजीवर खूप श्रद्धा आहे त्याची खूप आणि खूपच श्रद्धा. तो मरण तरी समजा तो श्रद्धा म्हणजे सोडणार नाही. अचानक काय असते वाद असतात आणि लोक पूर्ण बंद वावरामध्ये किती समजा पळीत पडलं ते पाहणार नाही आणि धुऱ्यामधलं इतकस 4 बोट जरी समजा त्याच्या याच्यात गेलं असेल ना 10 वेळा काय त्याच्या अंगावर जाऊ रिपोर्टी हे ते पूर्ण. अरे लेको मधात इकडे पाय ना मधात पाय हे कुंद्याचे हे मोठे हे आहेत हे काळा ना त्या धुऱ्यावर आलं तो नेते पोरत त्याचा धरा एवढा धुरा राहते तो असा धुरा एवढा दोघांचा तो आज ते पोरत इतका सगळं धुरा ठेवून देते नाही का. आणि ते झालं ते इथं म्हणजे थोडस म्हणजे हा तो पत्नीला शिवा देत होता. शांताराम डांगरे जामचा सात्विक माणूस आहे. तर त्याच्याच भेटीला गेलो होतो. तर त्यांनी आता ते पत्नीला शिव्या देऊन राहिला खराब कोणाने वाटते का बा अशा शिव्या काऊन देऊन राहिला तू. तो असा समोर गेला ना त्यानं मागून इवा होता त्याच्या इवा घेतला पोटातच मारला. विळा आमच्या इकडे इवा म्हणतात भाषेचा फरक आहे. हे तुम्हाला सोबती होय. माझा मित्र आहे तो त्याच्या पोटामध्ये विळा मारला आणि तर त्यानं हातानं म्हणजे असे आतळे दाबले खाली आतळे बाहेर निघाले होते. हे एवढं मोठे असे एवढा वावरातल्या शेजारी हा. तर मग तो कसा तरी मग त्याला समुद्रपूरला नेलं. समुद्रपूरवरून मग त्याला इथं नेण्यात आलं शेवाग्रामला त्याच आपल्याला माहित आहे जसं कोणाचे आपल्या यानं म्हणजे आतळे बाहेर निघाले होते पूर्ण तर आतळे बाहेर निघाल्यानंतर पूर्ण हाताने दाबले आणि दाबल्यानंतर तिथं मग काहीतरी फक्त काही उपचार केले आणि उपचार केल्यानंतर तिथं गेलो. तिथं ऑपरेशन झालं त्याचं. आज पाहायला गेलो पूर्ण ओके आहे. तो माणूस मरणार नाही कारण का तो श्रद्धावान आणि सर्व आणि त्यानं कोणाचं वाईट केलं नाही. त्याला फक्त खोटं पटत नाही. त्या खोट्यासाठी फक्त त्यानं ते केलं. आज त्यांचं इच्छा होती
का महाराज म्हणे रात्री तुम्ही माझ्या स्वप्नात आले म्हणे. त्यांनी गेल्यानंतर कारण तुमच्या असं चंदन लावलेलं तुम्हीच होते म्हणे. रामकृष्ण म्हणजे राम सीता लक्ष्मण हे पण होते म्हणे आणि तुम्ही म्हणजे हे चंदन लावून तिथं उभे होते म्हणे. तर माझा म्हणे तुम्ही तिथं भागवतामध्ये नावाचा उच्चार करा म्हणे. कारण नावाचा उच्चार इथं जरी केला असेल ना याचं फल तिथं प्राप्त होते. हो. तर अशा पद्धती तो मनुष्य आहे आता सुरक्षित आहे. मी गेल्याबरोबर त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि तो म्हणू लागला कारण कोणाची का आपलाही का आपुलकीचा माणूस जर आपल्या जवळ जर आला तर आपुलकी वाटते. गेलो मी म्हटलं तुम्ही घाबरू नका तुम्हाला काहीच होत नाही तुम्ही निघाले म्हटलं याच्यातून. तर अशा पद्धतीचं मग तेच म्हणायचं त्यानं भागवतामध्ये आपल्या इथं पूर्ण भागवत भर आलता तो. हा पूर्ण तर समोर बसेल आहे का तो ते तोंड बसत आहे बसेत जावरून येऊ समोर बसेत तो होतो. त्याची श्रद्धा आहे त्याच्यावर फक्त काय श्रद्धा पाहिजे. श्रद्धा अविलंबते ज्ञानम. श्रद्धा जर नसेल ना तुम्हाला काहीच नाही काहीच भेटणार नाही. श्रद्धावान लभ्यते. श्रद्धावान जर असेल ना त्याला याचा लाभ झाल्याशिवाय राहत नाही. लाभ होतो 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 फक्त श्रद्धा पाहिजे तुमची. मन है चंगा तो काटोक में है गंगा नाही तर हिडे नंगा. मन जर चंग जर असेल ना कल्प जर नसेल ना मनाच्या मनामध्ये तर काटोक में गंगा आहे. जो म्हणजे काटोक म्हणजे आपले आहेत त्याच्यामध्ये समजा कटोऱ्यामध्ये सुद्धा गंगा आहे नाही का. मग काटोक में गंगा आहे तर मन कसं पाहिजे माणसाचं मन भावुक पाहिजे. कोणाविषयी जर समजा आपण बोलत असेल प्रत्येक हा प्राणी जन्माला आला ना त्याच्याविषयी माणसाने प्रेम पाहिजे. कोणतेही असो कोण्याही जीवाचा न घडू मत्सर वर्म सर्व स्वर पूजनाचे. कोण्याही देहाचा कोण्याही जीवाचा न घडू मत्सर. कोणत्या जीवाचा मत्सर नाही झाला पाहिजे. कारण हा हे जे दिसून राहिलो आपण एकाचेच अवतार आहे. एकाचे आपण सर्व एकाचे अवतार आहे सर्व. फक्त एक जो महतत्वापासून निर्माण झालेला आहे तो महातत्व पुरुष ज्याला आपण भगवान नारायण म्हणतो त्याच्यापासून आपण सर्व जन्माला आलेला आहोत नाही का. मग त्याचा मत्सर कधीही घडायला नाही पाहिजे. आपण काय करतो आपण आपले ओळखतो आपण पण नेमकं काय आहे त्याच्यामध्ये तिथंच तर सर्व मार खातो आपण. त्याच ठिकाणी आपण मार खातो. आपण सर्वात म्हणजे कोण्याही जीवाचा न घडून मत्सर नाही घडला पाहिजे. कारण सर्व मत्सर जर घडला तर सर्व जीव कोणाचे आहे त्याची आहे. त्याला उत्पन्न केलेला आहे. मला सांगा एका बाईला जर समजा 4 मुलं आहेत आणि एका मुलाचा जर कोणी राग केला समजा तर त्या स्त्रीला ज्याचा मुलगा आहे त्याने राग येणार नाही का. तसा तुम्ही जर समजा एखाद्या जीवाचा जर राग केला करत असाल तर त्याला राग येतो. लक्षात ठेवा त्याला राग येतो बिलकुल. म्हणून एक लक्षात ठेवा कोण्याही जीवाचा मत्सर करायचा नाही. सर्व कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वे स्वर पूजनाचे. सर्व पूजनाचे अधिकारी आहेत नाही का. म्हणून हे भागवत सांगत असताना एका जणानं सांगितलं गेलं का बाबा भागवत जर ऐकलं ना तुम्हाला विमान न्यायासाठी येतो. काय येतो याच्या अर्थ दृष्टांत आहे. तुम्हाला विमान नेण्यासाठी येतो. महाराजांनी सांगितलं त्यातून त्यानं ऐकलं. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला काही दान करावं लागेल. दानाचं महत्व सांगितलेलं आहे नाही का. भागवत आहे भागवत कारण काय सांगितलं दान करायला सांगितलं. दानाचं महत्व सांगितलं भागवतामध्ये. त्यानं सांगितलं का तुम्ही जर दान केलं तर तुम्हाला विमान देण्यासाठी येतो. त्यानं ऐकलं. ऐकल्यानंतर याला असं वाटलं आपल्याला सुद्धा आपण जर दान केलं तर विमान येतेच आपल्याला. तर म्हणून यानं काय केलं भागवत झाल्यानंतर एका स्टेशनरी मध्ये गेलं म्हणजे काय म्हणते कटलरी मध्ये गेलं. आमच्या इकडे कटलरी म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात सटलरी काय म्हटलं तिथे
मायाबाईला माहित आहे कारण शब्द त्यांच्या डिक्शनरीत आहे पूर्ण. हो. हो. तर तिथं काय गेलं ते गेल्यानंतर तिथून घेतले त्यानं 50 पैशाच्या सुया. कारण महाराजांनी सांगितलं का दान केलं तर विमान नेण्यासाठी येतो. तर यानं 50 पैशाच्या सुया घेतल्या विकत. घरावर गेलो पहिले देऊन दिले ते वाटून दिला. एक दिली, एक यांना दिली, मायाकडचीला दिली, एक मायाबाईला दिली, अशा देऊन दिल्या 50 पैशाच्या. त्यानं दान केले त्या आणि जाऊन बसलं घरावर. घरावर जाऊन बसलं आणि असं पाहत बसलं ते वरते. त्याची पत्नी आली, का हो तुम्ही काहून वानरासारखे बसले आहे इथं? वानरासारखे येऊ दे ना, इथं बसता येते ना आपल्या इथं. या 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 या. नाही बाबाजी तुम्ही तिथंच बसा, तिथंच शोभता तुम्ही तिथंच शोभता जमले. बघा गोपाल कृष्ण भगवान की जय. यानं सुया वाटल्या आणि हे जाऊन बसलं घरावर. आणि याची पत्नी आली तिकडून, काय म्हणते, का हो एवढी बदलवली काय तुम्ही मानव जीवनामध्ये? आता तोपर्यंत मनुष्य होते, आता का बंदर झाले का तुम्ही? काऊन बसले? नाही नाही म्हणे, महाराजांनी भागवतात सांगितलं. काय सांगितलं? अगं म्हणे तुला काय माहित, ऐका लागते भागवत त्याच्यासाठी. हा तुम्ही गेलते ना, काय सांगितलं महाराजांनी? महाराजांनी सांगितलं का दान केल्यानं काहीतरी दान केलं तर आपल्याला नेण्यासाठी विमान येतो स्वर्गातून. मग मी आता येताना भागवत ऐकलं. येताना मी एका दुकानात गेलो, मी 50 पैशाच्या सुया घेतल्या आणि ते वाटल्या बायाबाई बसून. आणि वाटल्यानंतर काय झालं, आता ते दिल्या मी दानामध्ये. आता मी घरावर याच्यासाठी गेलो का मला नेण्यासाठी विमान येणार आहे आणि त्याची मी वाट पाहतो आवडते. आता किती वेळ बसला म्हणजे त्याला विमान नेण्यासाठी येईल? नाही का? आयुष्य का तिथं मेला तरी तळपू तळपू नाही येणार. कारण भावातून होतं काय ते, नाही का? नाही, भावातून त्याला भावातून जर दिला ना, काही नाही पाहिजे त्याला, काही एक वस्तू नाही पाहिजे त्याला, काहीच नाही पाहिजे. भाव जर असेल तुमचा ना, कारण म्हटलेलं आहे तुकडोजी महाराजांनी सुद्धा सांगितलंय, भाव तिथं देव ही संताची वाणी, आचारा वाचूनी पाहिला का कोणी, शब्दाच्या बोलण्यानं शांती नाही म्हणी, देव अशाना भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. नाही का? भाव जर नसेल ना, भाव धरी तया तारील पाशानं. पहा तुकाराम महाराज म्हणतात, भाव धरी तया तारील पाशानं. भाव जर तुम्ही पाषाण म्हणजे गोटा, गोट्यावर जर तुम्ही भाव ठेवला, श्रद्धा जर ठेवली ना, तो सुद्धा तुम्हाला पाहू शकते. जर तुमचा विश्वास नसल आणि चतुर्भुज परमात्मा तुमच्या सानिध्यामध्ये उभा आहे, तुमचा जर विश्वास नसेल त्याच्यावर, अरे हट हा चतुर्भुज परमात्मा नाहीच आहे, तर तो सुद्धा तुम्हाला काहीच करू शकत नाही. नाही का? म्हणून भाव तिथं देव ही संताची वाणी. भाव आहे तिथं संत आहे, ही संताची वाणी आहे का? भाव तिथं देव, जिथं भाव आहे तिथं देव आहे. कोण म्हणतात? संतांनी सांगितलेलं आहे. आचारा वाचून पाहिला का कोणी, आचारा आणा तुम्ही, तरच तुम्हाला कळेल. नुसतं शब्दाच्या बोलण्याने शांती नाही म्हणे. नुसतं शब्द उच्चारले मोठे मोठे म्हणून का झालं का? शांती नाही म्हणे. देव अशानं भेटायचं नाही रे, अशानं देव भेटत नाही. आणि देव काही बाजारचा भाजीपाला नाही. गेले तिथं काल 50 रुपये होता तर आज 10 रुपये किलो, नाही का? तो भाजीपाला नाही तो. म्हणून देव अशाने भेटत. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा जर असेल तर त्याला सर्व गोष्टी प्राप्त होतात. श्रद्धा नसेल तर काहीच नाही. तुम्ही आता आजकाल लोक श्रद्धा ठेवतात पण अंधी श्रद्धा आहे. नाही का? श्रद्धा कशी आहे माणसाची? अंधी श्रद्धा आहे. श्रद्धा कोणाचीच नाही. अरे श्रद्धाला काहीच नाही. मनातून द्या तुम्ही, मनातून दररोज तुम्ही प्रार्थना करा. मी तुम्हाला सांगत असतो, विनोबा भावेंची जी आई आहे, रखुमाई आई, ती काही देत नव्हती भगवंताला. काही मोठे मोठे काही गठवाळे आणून देत नव्हते किंवा काही नाही, काही नाही. फक्त झोपण्याच्या वेळेस, फक्त अंथरुणावर पडण्याच्या पूर्वी ती म्हणायची फक्त एक वेळा. काय म्हणायची माहिती आहे का तुम्हाला? हे भगवंता, मुझसे कोई गलती हुई होंगी, मुझे माफ कर लेना, माफ कर देना, माफ कर देना. एवढेच फक्त शब्द म्हणायचे. पण अश्रूच्या ढाळा टाकायची डोळ्यातून. अश्रूच्या धारा डोळ्यातून खाली पडायच्या.
प्रत्येक वेळेस आणि अंतरावर झोपी जायची तर तिच्या पोटी बुधान चळवळीचे फार संत साबरमतीचे जन्माले आले. ही परिस्थिती आहे. काही द्यायची गरज नाही देवाला. काय हो तुमच्याकडे देण्यासाठी? काय आहे तुमच्याकडे? लाखानं करोडोनं रुपये देतात घेतात, त्याला कोणत्या कामाचे आहे काय? काही तो कधी तर महाल बांधणार आहे तुमचे पैसे घेऊन? नाही आम्ही देवाले देतो, हे टाकतो आम्ही याच्यामध्ये, हे देवाले देऊन राहिलो. तो का महाल बांधते का तिथं जाऊन? अरे तुमच्या जवळ देण्यासाठी काही सर्व दिलं, त्याला दिलं तुम्हाला. तुमचं काय होतं इथं सांग? जेव्हा आलो आपण, तुम्ही काय आणलं तो सोबत? काहीच नाही. तुम्ही काहीच आणलं नाही, ते सर्व इथंच घेतलं तुम्ही. मग त्याने देता तरी काय? त्याने देण्यासाठी नाही आम्ही बकर कापतो त्याच्यासाठी. हे बकर कुठून आणलं तुम्ही? अरे तुमचं इथे देण्यासाठी त्याला काहीच नाही. देण्यासाठी फक्त तुमच्याजवळ एकमेव वस्तू आहे. लावून घ्या पहिले ते. गोपाल कृष्ण भगवान की जय. देण्यासाठी फक्त तुमच्याकडे एक आणि एक वस्तू आहे. ते काय आहे? काय तुमच्याकडे? काय तुमच्याकडे? भाव आहे फक्त. काय आहे? भाव. भाव फक्त तुमच्याकडे आहे, तोच फक्त त्याला द्यावा लागतो. बाकी काही मागत नाही तुम्हाला तो, नाही का? बाकी काहीच नाही मागत, कारण देण्यासाठी आपल्याकडून काहीच नाही द्यायला. म्हणून भाव द्या तुम्ही त्याला, तो तुम्हाला पाव. कारण शंख चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्त राखे पायापाशी दुर्जनाची संवाद येतो, नाही का? भक्त राखे पायापाशी दुर्जनाचा संहार करतो तो, आणि शंख चक्र गदा हाची धंदा करीतो. तो शंख चक्र गदा त्याच्या डोळा आहेत आणि तो तुमच्या पाठीमाग आहे. मला सांगा तुम्ही आजपर्यंत सांगा तुम्ही का तुमचे जरी कोणी आप्त संबंधी जरी कोणी समजा गेलो असेल तुम्हाला सोडून, मृत्यू झाला असेल त्यांचा, किती रडला असेल तुम्ही सांगा? डोळ्यामध्ये अश्रू नाहीत राहत तिथपर्यंत रडते मनुष्य. खोटी गोष्ट असेल तर मला म्हणा, खोटी आहे का गोष्ट? पण ज्यानं हा आपल्याला जन्म दिला, ज्यानं आपल्याला देह प्राप्त करून दिला, त्याच्यासाठी एक तरी अश्रू ढाळला का आपण आजपर्यंत? टाकून दे ना बाबू इथं जा खाली बस. एक तरी अश्रू ढाळला का त्यानं आपण? का नाही ढाळला? दुश्मन आहे का तो आपला? एक तरी अश्रू त्याच्यासाठी नाही, कारण त्यानं जन्म आपल्याला दिला, त्यानं एवढं शरीर दिलं. हे कोण तोंड दिलं असतं तर 100 वेळा शिवाय दिले असते देवाने. त्या दिलं म्हणजे जन्म पण तो असा नाही दिला, चांगला नाही दिला, नाही का? पण सर्वांना सुंदरच दिले त्यानं, 101 दिले, एकापेक्षा एक बलवत्तर करून टाकले. पण आमच्याकडे त्याच्या एक नाव घेण्यासाठी वेळ नाही आहे. आम्ही एवढे महान आहोत का आम्ही त्याच्याही पेक्षा महान आहोत. आमच्याजवळ त्याचं एक नाव घेण्यासाठी जन्म आपला वेळ नाही आहे. अरे नाव घ्यायला वेळ कुठे पाहिजे? नाही आम्ही म्हणत असतो का हो तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा ना, नामस्मरण करा ना, नामस्मरण करा ना. हा चुपचाप बसा, कोणी गडबड नाही करा, तर उठून देतो. एका जणानं सांगितलं, भागवत ऐकलं आणि भागवतातून समजा सांगितलं का तुम्ही एक करा, भागवत ऐकलं तुम्ही तर दररोज फक्त तुम्ही भगवंताचं नामस्मरण करत जा म्हणे. तो म्हणे ते नाही होत माझे ज्यानं. दृष्टांत आहे का? नीट दृष्टांत आहे. माझे ज्यानं ते नाही होत. मग दुसरं सांगा म्हणे काहीतरी. बरं नामस्मरण होत नाही, बरं असं करताय तुमच्याकडे ग्रंथ आहे ना, एखादं ग्रंथाचं पान वाचता, ते तर जमतच नाही म्हणे. मग आता ते नाही जमत. मग तो महात्मा म्हणतो तुमच्या घरा शेजारी कोणता असा एखादा मनुष्य आहे का तो दररोज गंध आणि बुक्का लावतो? आहे म्हणे एक जण आहे म्हणे. बर तू काहीच करू नको म्हणे फक्त, आणि तू उठल्याबरोबर फक्त त्याचं गंध आणि अष्टगंध पाहत जा म्हणे. गुलाल आणले बुक्का आणि अष्टगंध पाहत जा, तो लावलेला टिला तो पाहता म्हणे. एवढं ते जमते म्हणे. शेजाऱ्याचं ते तर तेवढं तर आमच्या घरातलं लक्ष नसते, पण शेजाऱ्याचं तर पुरं घरात काय चालते तर माहित राहते, नाही का? आमच्या घरातलं आम्हाला काही दिसत नाही, आमच्या डोळ्यातलं आम्हाला पुसळ दिसत नाही हो. तुमच्या डोळ्यातलं मुसळ दिसते आम्हाला, नाही का? ते जमते आपल्याच्यानं, ते जमते, कारण ते त्याच्या घरामध्ये काय चालू आहे ते बंद आपल्याला माहित आहे. तो लावते टीका, त्याचा टीका पाहण्याचं कार्य माझ्याकडे, मी पाहतो. आपल्या पहिला दिवस सुरुवात झाली,
हा उठल्यानंतर यानं आंघोळ गिंघोळ केली, आपण बाहेर आला, बाहेर थांबूनच होता तो. त्यानं आंघोळ गिंघोळ केली, देवपूजा केली, बाहेर निघाला, पाहिला त्याने तिला, त्याला काम द्यायचं. असं करता 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 काही महिने निघून गेले. एक दिवस काय झालं, आता तो लवकर उठला, तो होता कुंभार, त्याला आणायची होती गडीवर माती पांढरी, आणि तो गेला मग ते माती आणण्यासाठी गडीवर, आणि हा उशिरा उठला. तर पाहिजे आता येईन मग येईन, आता येईन मग येईन, हा याला नाही. घरी गेला विचारायला, का हो आज का झोपून जात का, कुठे गेले? नाही आज तर ते लवकर सकाळी उठले, ते गडीवर माती आणण्यासाठी गेले. पण हे झालं, आपलं चुकलं वाटते, चला मग गडी याचा तर टिक्का पाहायला पाहिजे ना आपण. हा गेला गडी